हळूहळू चाला, हळूहळू चाला, कोणी कोणासे न बोला. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, देवे नका भरू पोटे. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरे. ज्ञानाबाई माझी अनाथ होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार गुरुज्ञाता. याद तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरे. अकारण करुणा गुणाले भक्तवांचा कल्पतरू. अनंत कृपा सिंधू अखिल कोटी ब्रह्मांडे प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ. विश्वमौली श्री ज्ञानोपराया जगदुष्टत्व पराया. आदिप्रभू सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने श्री ज्ञानोपरायांच्या या पवित्र पावन दरबारामध्ये तुम्हा सर्व भाविक सज्जनांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम उत्सव
आणि या उत्सवातील आजची ही कार्याची कीर्तनरूपी सेवा श्री ज्ञानोबारायांच्या चरणी सद्गुरुनाथ पंडितनाथांच्या चरणी समर्पित करण्याचं भाग्य कुठल्याही प्रकारचा अधिकार नसताना माझ्याकडे प्राप्त झालेला आहे. खरं म्हणजे ज्ञानोबारायांनी बोलवून आपण घ्यावं, सेवके करावे सांगितले, त्यांनी आदेश द्यावा, निवडणूक सेवा करावी. आता माऊलींचा आदेश माऊलींकडूनच येणार, त्यामुळं आदरणीय श्री हरिभक्तीपरायण करंजीकर माऊलींनी काही मागच्या दिवसामध्ये निरोप दिला की म्हणजे ज्ञानोबारायांचा तुम्हाला आदेश आहे. त्यांचे शब्द असेच होते बरं. ज्ञानोबारायांचा तुम्हाला आदेश आहे, तुम्हाला सेवा करण्यासाठी बोलवलेला आहे असा माऊलींनी आदेश माझ्याकडे दिला आणि त्याचं निर्वहन करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. सद्गुरुनाथ जशी कृपा करतील, माऊली जसं काही वळवून घेतील, वेड्या वाकड्या शब्दामध्ये आपल्याला हे वाक्पुष्प ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करायचं आहे. त्या निमित्तानं तुकोबारायांच्या गाथेतील 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रासादिक असा बहुतेकांच्या परिचयातील असणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणा तो वरी. प्रस्तुत कीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री वैराग्य महावीर वैराग्यराज शिक्षक तुकोबारायांचा असून या अभंगद्वारा जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया भगवान श्री कृष्णाचा आणि गोपाळांचा संवादी अभंगातून सांगतायत. वास्तविक पाहता अभंग जरी गोपाळांचा आणि भगवंताचा असणार तरी आज आपण ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ आहोत. तर ज्ञानोबारायच आपल्याला निरोप देत आहेत की बाबा हो, आजी देतो पोट भरी. ज्ञानोबाराय आपल्याला म्हणतात की आज मी तुम्हाला पोट भर देणार आहे. आजी बरं का, म्हणजे क्रममुक्ती नाही, सत्योमुक्ती आहे. आज देतो, आज मी द्यायला बसलेलो आहे. आजी देतो पोट भरी. किती देणार आहे? पोट भर देणार आहे. किती पोट भर? पुरे म्हणाल तो वरी. इथं पोट भरायचा जो क्रायटेरिया तुकोबारायांनी दिलाय ना, तो पुरे म्हणाल तिथपर्यंत पोट भरायचा विषय आहे. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. तुम्ही बस झालं ज्ञानोबाराया, आता आमचं पोट भरलं, आम्ही निश्चिंतीला प्राप्त झालो असं म्हणेपर्यंत मी द्यायला बसलोय असं ज्ञानोबाराया आपल्याला म्हणताय. मग म्हणाल ठीक आहे, तुम्ही देणारेच आहात आणि आम्ही घेणारेच आहोत. तुम्ही ज्ञानोबारायच आहात आणि आम्ही जीवच आहोत. तर मग तुम्ही द्या, आम्ही घेतो आणि निश्चिंत अवस्था प्राप्त करतो. ज्ञानोबाराय देतो ना, पण काही माझ्या अटी आहेत ना. भगवंतांनी सुद्धा गोपाळांना या अटी घातलेल्या आहेत. गोपाळांना भगवानही म्हणतात मी आज तुमचं पोट भरणार आहे, पण माझ्याकडे यायचं असेल तर काही गोष्टी सांभाळून यावं लागेल. कमिटमेंट म्हणून आजकालच्या भाषेमध्ये देवानी कमिटमेंट केली इथं गोपाळांना. म्हणजे पहिली अट आहे माझी अशी की याल तरी या रे लागे. लागे या, लागे शब्दाचा अर्थ आहे प्रेमानं या, जिव्हाळ्यानं या, आत्मीयतेनं या. अंतकरणात लाग, ओढ अंतकरणामध्ये धरून या. याल तरी या रे लागे, लागाने. लागाने म्हणजे आत्मीयतेने, प्रेमाने या, जिव्हाळ्याने या, आत्मओढीनं या. याल तरी या रे लागे. दुसरी अट भगवान सांगतात, ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत, अवघे माझ्या मागे मागे. माझ्याकडे या, पण मी आलेल्या मार्गाने या. ज्ञानोबारायांनी जो आपल्याला मार्ग घालून दिलेला आहे त्या मार्गाने जावं. मनाच्या मार्गाने गेलो तर ज्ञानोबारायांनी आधी सांगून ठेवलेला आहे, मनोमार्गे गेला स्वयंबुद्धीच्या बाही, श्रीराधे तयाची शुद्धीची नाही, एक जाणीवेच्या डोही गर्वेची दे. मनाच्या मागे निघालो तर फजिती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मनाला नाही, परमार्थ मनापासून व्हावा ही गोष्ट जरी खरी असली तर मनाला वाटेल तसा व्हावा हे मात्र कधी शक्य नाही. मनापासून व्हावा पण मनाचा होऊ नये. संत, ग्रंथ आणि भगवंत या तिघांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे
त्या मार्गाने जावं. अवघे माझ्या मागे मागे, पहिलं या लागे, दुसरं या मागे, तिसरी अट भगवान सांगतात हळूहळू चाला. हळू चाला. हळू चाला अर्थ परमार्थात सावकाश चाला असं नाही. करता येतो तसा या अर्थ. अजरामरवत प्राज्ञ विज्ञानार्थांचं साधे असं म्हणतात की मी अजरामर आहे असं समजावून माणसानं अर्थ आणि विद्या संपादन करावे. म्हणजे ज्ञानार्जन करायला गडबड करू नये, हा एक वेगळा भाग आहे. पण इथं जो मला अर्थ करायचा आहे सद्गुरु कृपेनं, तो म्हणजे हळूहळू चाला. हळू चाला याचा अर्थ आहे सांभाळून चाला. परमार्थात चालताना सांभाळणं फार महत्वाचं. चालणारे खूप आहेत इथं, चालणारे खूप आहेत परमार्थात, ते कमी आहेत का? अस्थिरच्या महापुरी कोटीवरी, पण चालणारे जरी कोटीवरी असले तरी पोचणारे किती आहेत? परिप्राप्तीची पहिलं थडी विपाईला निघे. सैनिकात भरती व्हायला भरपूर लोक आहेत, भरपूर लोक आहेत भरती होणार. पण ज्ञानोबा म्हणतात भरलिया त्रिभुवना माझी एक एक सांगू अर्जुना, निवडणुकीचे सेना लक्षवरी. असं जरी असलं तरी निवडणुकीचे सेना लक्षवरी मदतया ही पाठी लोहवंसा ते गाठी. तर विजयश्रीच्या पाठी एकूची वैसे कुणी एखादाच असा योद्धा आहे जो विजयश्रीला प्राप्त करू शकतो. याचा अर्थ चालणारे खूप आहेत, पण सांभाळून नाही चाललं की पडणारे खूप आहेत, घसरणारे खूप आहेत. यततामपि सिद्धानां कश्चिन मां वेत्ति तत्त्वतः. यत्न करणारे भरपूर आहेत, यतताम भरपूर आहेत यत्न करणारे, पण त्याच्यातही तत्त्वतः मां वेत्ति कश्चिन, भगवान सांगतात तत्त्वतः मला प्राप्त करणारे मात्र क्वचित आहेत. म्हणून सांभाळून चालावं लागतं. परमार्थातली गोष्ट फार महत्वाची आहे. सांभाळणं, क्षणक्षणा सांभाळून साक्षी होतो आपला. आम्ही आमचा परमार्थ सांभाळून केला, आणि जेव्हा आम्ही आम्हाला सांभाळू शकलो नाही तेव्हा तुम्ही सांभाळले बाहेर घातला तेव्हा त्यांनी सांभाळलं, त्याआधी आम्ही स्वतःला सांभाळ. परमार्थ सांभाळून झाला पाहिजे. हळूहळू चाला. कोणापासून परमार्थ सांभाळावा? पहिली गोष्ट आहे समाजापासून आपला परमार्थ सांभाळावा. म्हणजे आता एका वचन यजुनिया जन भक्ती करा माझे दिखावेल प्रेम या अंगाने आहे ना. आपल्या प्रेमाला दृष्ट लागू नये समाजापासून आपला परमार्थ सांभाळला पाहिजे. एक म्हणजे ठीक आहे, कारण निंदा करतील, आपल्याला परमार्थातून परावृत्त करतील. प्रवृत्त तर नाहीच करणार, पण परावृत्त करतील. म्हणून पहिल्यांदा समाजापासून आपला परमार्थ सांभाळा. दुसराही पुन्हा समाजापासूनच सांभाळा. प्रारंभात करू देणार नाही, आणि तरी आपण परमार्थाचा पुरुषार्थ जीवनामध्ये साधला तर जगू देणार नाही. भार घालतील, सन्मान देतील, अहंकार वाढवतील. काही चिरंजीव पदामध्ये नाथ महाराजांनी अन्वयानंच वैराग्य कसं बिघडतं हे सांगितलेलं आहे, व्यतिरेकानं सांगितलंच नाही. नाथ महाराज म्हणतात की लोक आसनं घालतील, हार घालतील, हे करतील, मग आपलं वैराग्य डगमगायला लागेल. म्हणून पहिली गोष्ट आहे परावृत्त करतील म्हणून समाजापासून आपला परमार्थ सांभाळावा. आणि दुसरी गोष्ट आहे आपल्याला या समाज मान्यतेतच गुंतवून ठेवतील म्हणूनही आपला परमार्थ सांभाळावा लागणार आहे. दोन झालं का? तिसरं मनापासून आपला परमार्थ सांभाळावा लागणार आहे. नाथ महाराज सांगतात मनाजी पाठी देह गावचा विश्वास धरू नका त्याचा काय होईल? घात करील नियमाचा पाडेल फासे. आपल्याला नियमाचा घात करायला मनच आहे किंवा काय? एखादा नवाट परमार्थिक भजनाला लागलेला असावा, त्यांना ऐकावं की बाबा तुकोबारांनी आपल्याला काही मागितलं नाही, पण व्रत करा एकादशी, कंठी मिळवा तुळशी, म्हणून गळ्यात माळ घातली, एकादशीचं व्रत करू लागला. फिरायला कुठेतरी गेला, पाऊस पडू लागला, थंड हवेचं ठिकाण, आणि मग पाऊस पडू लागला ना आश्रयाला बसायचं म्हणून कुठेतरी आपलं थांबायचं म्हणून 4 पत्र्याच्या आश्रयात थांबला, आणि तिथं जर भजे तळायला गेले असते, नेमका तो एकादशीचा दिवस असते, तर याला वाटतं आता फिरायला आलो. प्रवासात बऱ्याच गोष्टी क्षम्य असतात, त्यात पुन्हा पाऊस पडू लागलेला आहे, अर्धांगोल झालेला आहे, त्यात गरम गरम भजे वडापाव जर दिसू लागले तर गरमगायची शक्ती. मन घातक नाही नियमाचा. मन म्हणते पुढची एकादशी येईलच की,
असं होऊ शकतं. त्यामुळं पहिली गोष्ट समाजापासून परमार्थ सांभाळा, दुसरी गोष्ट समाजापासूनच सांभाळा, तिसरी गोष्ट मनापासून सांभाळा, चौथी गोष्ट आहे काम क्रोधादी विकारापासून परमार्थ सांभाळला पाहिजे. कारण हे खूप अडथळा करतात परमार्थिकाला. हे ज्ञाननिधीचे भजन, विषयनिधीचे भजन मार्गीचे मार्ग. त्यामुळं विद्येन निहबलीन हे परमार्थाचे वैरी आहेत. त्यामुळे यांच्यापासून परमार्थ सांभाळावा. आणि चौथी पाचवी गोष्ट आहे तो म्हणजे अहंकारापासून आपला परमार्थ सांभाळा. अहंकार खूप अडचण करतो. अहो तुमच्या आमच्या अहंकाराची काय गोष्ट आहे का? गोपिकांना सुद्धा अहंकार, तो काय अहंकार नव्हता कसं बघायला. पण भक्तीच्या परमोच्च स्थितीत आलाच. तासांत सौभग मदम, शुकदेवाने शब्द दिलाय सौभग मदम. सौभाग्याचा अंत काय आणि भाग्यवान आहोत की ब्रह्मादिकांना जो परमात्मा सहज होतो तो आमच्या बरोबर नृत्य करतो, रासपंचदही करतो. आणि तेवढंच देवाला सहज झालं नाही. भिक्षमानंच केशव, देवाला तो भिक्षक झाला. यद्यपि गोपिकांचा अधिकार मोठा होता म्हणून प्रशमाय प्रसादाय, तो अहंकार घालवायसाठी आणि परमसुखाचा प्रसाद देण्यासाठी देव कृपा करून अंतर्ध्यान होता. पण आपला काय तो योग्यतेचा भाग आहे का की देवाने आपला अहंकार घालवावा? देव आपला अहंकार घालवित नाही, खेचतो. नांगी खिसती म्हणतात ना, तसा देव खिसून काढतो महाराजांचा. परमात्मा अभिमान श्रेष्ठ आहे, त्याला अहंकार सहन होत नाही. अहंकार येऊ नये म्हणून परमार्थ सांभाळावा. या 5 गोष्टीपासून सांभाळत परमार्थ करावा. पहिली गोष्ट आत्मीयतेला परमार्थ व्हावा. दुसरी गोष्ट संत ग्रंथ भगवंताच्या मागं परमार्थ व्हावा. तिसरी गोष्ट सांभाळून परमार्थ व्हावा. आणि चौथी गोष्ट सांगतात कोणी कोणासे न बोला. शब्दशः अर्थ तर थोडं वेगळं होत जाईल. यातला आपण भाव लक्षात घेत पुढे चालू. कोणी कोणाशी न बोला म्हणजे केलेला परमार्थ माणसानं बोलून दाखवलं. नाहीतर एवढ्याच चरणाचा जर अर्थ केला कोणी कोणाशी न बोला तर बरेच भजनकरी महाराज मंडळी ह्या गोष्टी सांभाळतात. कोणी कोणाशी न बोला, बरेच महाराज मंडळी भजनकरी एकमेकाशी बोलत नाही. का बोलत नाही? कोणी कोणाशी न बोला. भाव तसा नाही. आपला भाव असा आहे की केलेलं बोलू नये, न केलेलं तर बोलू नयेच नाही. तो तर दंभ आहेच. पण ज्ञानोबांनी 13व्या जो दंभ सांगितला ना, तो दंभ न केलेलं सांगणं याला दंभ म्हणत नाही ज्ञानोबा. केलेलं सांगणं याला दंभ म्हणत. आम्ही एवढा परमार्थ केला, आम्ही एवढा अभ्यास केला, आम्ही एवढे ग्रंथ चिंतन केलं, एवढे वर्ष गुरुसेवा केली, एवढं दान धर्म केलं, एवढी काही लोकांना भयंकर नाद म्हणायच्या गोष्टी. जरा माझी गावठी मराठीवर काक्षमा जरी आवड काही लोकांना सांगायची आम्ही एवढं केलं तेवढं केलं म्हणून तुकोबराय परवानगी देत नाही. तुकोबराय म्हणतात कोणी कोणाशी न बोला ना तरी कृषीवर पांघोर मी पेरले तैसे झाकी निपजले दान. जे काय दान पुण्य आपल्याकडून झालेलं आहे, पेरणी झाल्याबरोबर जसं शेतकरी रासनी करतो की नाही आणि बी उघडं पडलेलं झाकतो, तसं परमार्थिकानं केलेलं दान पुण्य झाकावं. महाराज कोणी कोणाशी. मी 2 दृष्टांत ज्ञानोबाईंचे सांगतो. ज्ञानोबाईंनी बघा साधूचं वर्णन करण्यासाठी पतिव्रतेचा कुलवधूचाही दृष्टांत दिला आणि नगरवधूचाही दृष्टांत दिला. ज्ञानोबाई म्हणून तर ज्ञानोबाई म्हणतात ना तरी कुलवधू लपवी हवे वाटे. कुलवधू म्हणजे कुलीन स्त्रीचं वर्णन आहे बरं, सध्याच्या कुलीसुरीचं वर्णन नाही. त्यांना मंदिरात येताना सुद्धा कसे कपडे घालावे याच्या आखणी राहिलेले कुलींना असतात. काय बोलावं नसते, परंतु हे कुलवधूचं वर्णन आहे. कुलवधू सांगते. कुलवधू म्हणजे कुलीन स्त्री. ती कुलीन स्त्री जसं जेव्हा समाजात येते तेव्हा जसं शिकांत आपल्या शरीराला वस्त्रावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला असं यायला कपड्यानं पूर्ण शरीर नखशिकांत झाकण्याचा जसा प्रयत्न करते, परमार्थिकांना आपला परमार्थ तसा झाकावा. आणि दुसरा दृष्टांत ज्ञानोबा येतात लपवी पन्यांगना वडी लपन.
दोन्ही दृष्टांत एका सिद्धांताला ज्ञानवर्गाने दिलेले आहे. एकीकडे कुळवधूचा दृष्टांत सिद्धांत तोच, एकीकडे नगरवधूचा गणिकेचा दृष्टांत सिद्धांत तोच. लपवी पन्यांगना वडील पण, एखादी पन्यांगना जसं आपलं म्हातारपण झाकण्याचा प्रयत्न करते, माणसानं तसं परमार्थ झाकावा. कोणी कोणाशी न बोला, बोलू नये, बोलून दाखवले. भगवान म्हणतात आजी देतो घरी पुढे म्हणाल म्हणजे आपल्याला हे परमात्मिकाला आठ घातली भगवंतांनी. माझा प्रसाद पाहिजे ना बाबा हो, तर मग आत्मीयतेनं परमार्थ एक, संतांच्या ग्रंथाच्या भगवंताच्या मागं परमार्थ दोन, सांभाळून सगळ्या याच्यापासून आपला परमार्थ तीन, आणि चौथी गोष्ट भगवान सांगतात दंभ न करता परमार्थ. आपला केलेला परमार्थ गावच्या ईशीला टांगायचा नाही, आपल्या हृदयात ठेवावा. आणि पाचवी गोष्ट भगवान सांगतात तुका म्हणे सांगा घाटे ते नका भरू तुके. आता एक घाटे म्हणजे मी जगन्नाथांचं ऐकलेलं सांगतो. घट तुका म्हणे सांगा घाटे ते नका भरू तुके. घटाच्या मागे लागून चालणार नाही, आतलं लोण्याचा प्रसाद ग्रहण करावा लागेल. तसं ज्ञानाच्या अन्नाचा विचार करायचा झालं तर या जगाच्या बाजाराचा विचार न करता आत असलेल्या परमचैतन्याशी आपलं नातं असावं. अन्यथा केले नका भरू पोटे आजी देतो पोट घरी. पुढे म्हणा तो बरे ज्ञानोबा आपल्याला प्रसाद देणार आहे, आजच देणार आहे. या पाच पारमार्थिक गुणांना आपल्या हृदयात आपण त्यांनाच मागावं लागणार आता ही कृपा. ज्ञानोबा आहे आम्ही तर आमच्या योग्यतेनं हे करावं हा आमचा अधिकार नाही, तुम्हीच कृपा करा. आणि तुम्हीच कृपा करून लाग संतांच्या मागे यायचा भाव, सांभाळून परमार्थ करायचा भाव, अदंभतेचा भाव आणि दृष्टी काय म्हणतात जगाकडे पाहण्याची ही अलौकिक दृष्टी आहे. हे सगळे भाव आमच्या हृदयात यावे अशी कृपा करा आणि तुम्हीच आम्हाला हा प्रसाद द्या अशी मागणी ज्ञानोबांच्या चरणी आपण सर्वजण करू. आता ज्ञानोबाच्या दरबारात आहोत, दुसरं काय कार्याचं आता कीर्तन कार्याचं असल्यामुळे अभंग तत्वच घेणं अनिवार्य आहे. परंतु मग असा अभंग ज्ञानोबांनीच कृपा करून तो सुचवला म्हणून हरकत नाही की बाबा हा अभंग घे जेणेकरून तू मला काहीतरी माग असं म्हणायचं असेल ज्ञानोबांचा भाव. तर म्हणून हा अभंग आपण सेवेसाठी घेतलेला आहे. यथावकाश अगदी संकल्पित वेळेत अभंगाचा विचार करू, सरळ भाव पाहिला एकदा भजन करू. पोट भरण्यासाठी या जगात कोणाचंच सामर्थ्य नाही की जे पोट भरू शकेल असं हे पोट आहे. तुका म्हणजे पोट केवळा हो भाटयाचा, पण असं असून सुद्धा भगवान मात्र म्हणू शकतो की आजी देतो पोट भरे, कारण तो स्वतः पूर्ण आहे म्हणून तो आपलं पोट भरू शकतो. बरं का, तो पूर्ण आहे ना, त्यामुळं तो आपल्याला पूर्ण करू शकतो ही गोष्ट खरी आहे. म्हणून भगवान म्हणतात आजी देतो पोट भरे. महाराज देवा तुम्ही पोटभर द्यायला तयार आहात, देण्यासाठीच बसलेले आहात. संत तर देण्यासाठीच बसलेले, दयाने घातले मुक्तीची वेळविली माते वैष्णवाची, ज्ञानोबा तर द्यायलाच बसलेले. आम्हाला का लक्षात तो अनुभव येत नाही की आम्ही ज्ञानोबाजवळ राहून तृप्त झालो. त्याची कारणच या अभंगात आहेत सगळी. ज्ञानोबा तर द्यायलाच बसलेत, पण त्यांच्याकडे जायचं असेल तर पहिली गोष्ट आहे यानं तरी या रे लागे लागे आत्मीयतेनं प्रेमानं परमार्थ व्हावा की हो. देवाचा असो की संतांचा असो नियम आहे. काय नियम आहे? जो जशी वासना घेऊन त्यांच्याकडे तेवढी पूर्ण करून ते मोकळे होतात, बाकीचं काही करत बसत नाही. देवाचा नियमच आहे हा, ये यथामाम प्रपद्यन्ते तांस्त दैव. भगवंताचा नियम आहे, जे जैसे माझ्या ठाई भजती तयामीही तैसाची भजे. म्हणजे लोकमान्यतेची अपेक्षा घेऊन देवाकडे होतो ते देव पटकन देऊन मोकळा, पण पोट भरत नाही, पोट भरायच्या भानगडीत पडत नाही. जे ज्यानं जेवढं मागितलं, देवाचा नियमाचा जयाचे ते जैसा भाव दयाजवळी जसा भाव आपण ठेवावा देवाकडे, जसं प्रेमाची अवस्था आपली देवा संबंधानं आहे, देवाची आपल्या संबंधानं प्रेमाची अवस्था तशीच आहे. स्वार्थ ठेवून देवाकडे गेलो तर देवही स्वार्थ ठेवूनच कृपा करेल.
आमच्या भागात एक म्हण आहे, लुटूपुटूचा नमस्कार तर टाळून टुळून आशीर्वाद. म्हणजे अवघात दिसलाय महाराज न नमस्कार करतो, लोक काय म्हणतात म्हणून वागणारे काय. मग महाराज बी त्याला आशीर्वाद लोक काय तर म्हणतात म्हणून देतो, असा भाग आहे. देवाचा आहे, देव तोच आहे महाराज. आपण जसं त्याच्यावर प्रेम करावं देवही तसाच प्रेम करतो. आपण जर 100% समर्पित होऊन त्याच्यावर प्रेम केलं, आपण जेवढे जसे आहोत तेवढे तसे 100% त्याचे झालो. की परमात्मा सुद्धा जेवढा आणि जसा आहे तेवढा आणि तसा 100% आपला होतो. आता त्याच्यात म्हणजे गणित नाही, टक्केवारीचं गणित आहे. त्यामुळे देवाचा नियम आहे, आत्मीयतेनं माझ्याकडे यावं. ज्यानं जशी भावना ठेवली परमात्मा तसा आहे ना, म्हणून आत्मीयतेची भावना जर आपण ठेवली, 100% त्याच्यावर प्रेम केलं की तोही त्याच्यासाठी आपण वेळ झालो की देवही आपल्यासाठी वेळा होतो. तुकोबरायांनी एखादं विचारलं, म्हणे महाराज तुम्ही इथं देहू गावात कधी भंडाऱ्यावर, कधी भामचंद्रावर, कधी घोराड्यावर कधी जाता आणि त्या देवासाठी वेळ होऊन बसला, वेळे झाला. वेळ लागलं तुम्हाला देवाचं, आणि तो देव तो वैकुंठात मस्त मोज करत आहे. तो गोबरायांनी अजिबात नाही. मी जरी इथं त्याच्यासाठी वेळा झालेलो आहे तर तो सुद्धा जरी वैकुंठात असला तरी वेळ माझच आहे त्याचा. तुका म्हणे येथे पिसे मी जरी धवेडा झालेलो आहे त्याच्यासाठी तेथे तैसे असे. म्हणून देवाचा नियम आहे, जसं ज्यानं प्रेम करावं देवही त्या भक्तावर तसंच प्रेम करतो. म्हणून देवावर प्रेम करायचं आहे तर लाग आनंद हो.
सहवास आपल्यासाठी प्राप्त होतो. म्हणून देवाकडे यायचं असेल तर चतुराई करून चालणार नाही. कारण याच्याकडे येताना आपण चतुराई केली तर हा तर काय चतुराई म्हणा, हा कसली चतुराई करील आपल्या बरोबर. म्हणून देवाची पहिली आट आहे, या तरी या रे लागे. शहाणपणानं नाही, प्रेमानं या, आत्मीयतेनं या, लागानं या, चॅप्टरपणा करून नाही, चतुराई नाही, तर अनन्यतेनं या तरी या रे लागे, अनन्य भावानं या. असं जर आलं राजी देतो पोटभरी, मी पोटभर तुम्हाला देतो बाबा. देवाचा हा नियमच आहे, प्रेमाचा. म्हणून प्रेमानं या. गुणरहितम कामनारहितम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम. हे जे काही 6 लक्षणं नारदांनी प्रेमाची स्वरूप प्रेमाचं सांगितलेलं आहे. असं देवावर प्रेम करावं. गुणरहितम. बऱ्याच वेळेला देवाच्या गुणावर प्रेम होतं. यद्यपि संतांनी देवाच्या गुणाचं वर्णन केलेलं आहे. का? तुमच्या सारख्याला जरा प्रयोजन उद्दिष्ट, त्याच्यामुळे ते थोडं गुणाचं आकर्षण आधी व्हावं, मग देवावर प्रेम जडावं, रूपाचं आकर्षण व्हावं, मग देवावर प्रेम. यद्यपि संतांनी असं केलेलं आहे, समग्र ग्रंथाने असं केलेलं आहे. नवे कुंती माता तर म्हणते की जे सहज स्थितीमध्ये विराजमान झालेले साधू आहेत त्या साधूंना प्रेम निर्माण करायसाठीच देव सगुण होतो. देवाचं सगुण होणं तुम्हाला आम्हाला आकर्षित करील काय नव्हतं. पण तथा परमहंसाना मुनीना ममलात्मना पण भक्ती योग विधानार्थम. म्हणून या भगवंताने रूप धारण केलेलं आहे. विषय जिनोनी जन्मले शुकाधिक जे गातुले, ते विषयोची मान्यता झाले भाटयाचे. याचा अर्थ काय हो? याचा अर्थ असा आहे की यद्यपि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण प्रेम करताना मात्र गुणावर नाही, रूपावर नाही. राधामय्याला एकाने प्रश्न विचारला, म्हणजे अगं तू तर एवढी गोरी आहे, भगवान श्रीकृष्ण तर काय तू श्रीमंत आहेस. सापेक्ष बरं का, राधेच्या सापेक्ष भगवंताची श्रीमंती कमी आहे ना. की वृषभान दुलारी आहे, हे नंद बाबाचा बालक आहे. श्रीमंती तुझी जास्त, सौंदर्य जास्त, गुण तुझ्याकडे जास्त, शील तुझं श्रेष्ठ, तरी प्रेम कृष्णावर का? बरं एवढं सुंदर त्याच्याकडे गुण असून सुद्धा हाईट त्याचीच जास्त, हाईट त्याचीच आहे ना. राधामय्यानं शब्द सांगितला की म्हणजे मला बाकीचं काही माहिती नाही. असुंदर सुंदर शेखर गुणे विहीनो गुणिनाम रूपा द्वेषी मयी स्यात् करुणाम धीरवा. त्यानं माझ्यावर प्रेम करावं का द्वेष करावा? तो माझ्यापेक्षा सुंदर आहे का असुंदर आहे? तो गुणरहित आहे का गुणवंत आहे? हे मला बाकी काही माहित नाही. मला एकच माहिती आहे, श्यामस्य वाद्य गतिर्मम. हे गुणरहितम कामनारहितम हे या सगळ्या लक्षणात बसणारा श्लोक आहे. बरोबर शेखर बाबांनी घाटावर कीर्तन केलं होतं, माझ्या विठोबाचा पैसा प्रयोग. सद्गुरू स्वानंद सुरेश सद्गुरू जोग महाराजांच्या पुण्यतिथी उत्सव त्यावेळेला तो आढळून घेतला होता माझ्या विठोबाचा. तेव्हा सांगितला होता हा श्लोक. चला असू द्या, खूप दिवसापूर्वीची गोष्ट. तर श्यामस्य वाद्य प्रेम असं असावं, आणि असं प्रेम देवावर केलं की परमात्मा हे तसंच प्रेम करतो. म्हणून पहिली अट भगवंतांनी सांगितली, याला तरी यारी लागे. दुसरी अट भगवान सांगतात, अवघे माझ्या मागे मागे माग या. खरं तर मनानं माणसानं काही करायला जाऊ नये बरं का. आपमती भजता राया अनेक विपाया माझी पडे. नाथ महाराज सांगतात, प्रवृत्ती निवृत्ती निज कार्या अवश्य पाहिजे आचार्या. आपमती भजता राया अनेक विपाया माझी पडे. मनानं करायला गेलं की विपत्ती आली म्हणून समजा. आणि संतांनी दाखवलेल्या मार्गाने निघालं तर निळोबाई म्हणतात गुंतागुंतीची भानगडच नाही. येण्याची पंथे चालो
मार्ग लावून गेली आधी दयानिधी संतते येण्याची पंथे चालू जाता न पडे उंधा शोधित माग चालावं, संतांच्या मागे चालावं म्हणजे परेशानी होत नाही. पण कोणाच्या मागे चालावं पण कोणाच्याही मागे नाही बरं का. नाही तर पंथ जे चुकले आपुल्या मतीचे तया मागे त्यांचे बालपिढीत सांगतात की म्हणजे त्यांच्या मागे गेलो तर आपलं इतकेच होईल आंधळ्याचे काठी लागले नाही आंधळे काय होईल, दोघंही खड्ड्यात पडतील काय होईल. म्हणून व्यक्तीच्या मागे चाललं की परेशानी आहे. आपला वारकरी संप्रदाय अनादी कालापासून जो स्थिर आहे की नाही त्याचं कारण आहे हा व्यक्ती केंद्रित नाही. संप्रदायाच्या एखाद्या व्यक्तीनं जरी शेत खाल्लं तरी ते संप्रदायावर येत नाही. त्याचं कारण हा संप्रदाय व्यक्तीच्या केंद्रित नाही, हा तत्व केंद्रित आहे. आपल्याला पूज्य अग्रगण्य कोण आहे, ज्ञानोबा आहे. आपल्याला पूज्य अग्रगण्य कोण आहे, तुकोबा आहे. बस बाकीच्या आपलं काही घेणं देणंच नाही. यांच्यामुळे बाकी त्याचं घेणं आहे ना. याच्या आवडीने आवडी तरी यांच्यामुळे बाकी त्याशी संबंध. म्हणून मागं चालताना मात्र संत ग्रंथ भगवंताच्या मागे चालावं. आमचे महाराज असं करत होते म्हणून आम्ही जमत नाही. अहो साधूचं काय निद्राजवत पाजवत शंकराचार्य म्हणतात साधूचं काय असतं, साधूला कुठला निषेध कुठला विधी लावायचा आपण. त्यामुळे नाही संत ग्रंथाच्या विचाराच्या मागे चाललं पाहिजे. अवघे माझ्या मागे 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 चालावं, ग्रंथाच्या मागे भगवंताच्या मागे चालावं. भगवान सांगतात मागं या. दोन गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट भगवान सांगतात हळूहळू चाला, सांभाळून चाला. मग आपण 5 गोष्टीचा विचार केला. परमार्थ समाजापासून सांभाळावा, नाहीतर काय होतो आपण नवीन एखादा परमार्थाला लागला की लोक वेगळ्या पद्धतीने बोलतात. आमचे पुळी नव्हती ह्याची पिसे निवडते काय कोणा लागली तर करू देत नाही परमार्थ करणाऱ्याला. अरे हे काय तुझं वय आहे का भजन करायचं. मग अगदी चांगलं शाळा शिक, मोठी नोकरी लावून घे, चांगली पगार होऊ दे, मग एखादं चांगलं घर घे, गाडी घे, त्याला त्याचे ते हप्ते भरण्यात सगळं आयुष्य संपू दे. आणि मग 60च्या पुढे गेलं की मग चातुर्मास, मग आळंदी, मग पंढरी, मग पैठण, मग देऊ असं लोक म्हणतात महाराज. म्हणजे जगण्यासाठी जे लागतं ना ते गोळा करण्यात जगणं संपवायचं आणि जगणं संपलं की मग जगायला बघायचं. हे काय पद्धत आहे हो. माणसानं जगावं कधी, 60च्या पुढे जगणं असतं कधी. 60च्या पुढचं जगणं म्हणजे काय हो, जीवनतोपी मृतम पंचम. त्याच्यामध्ये व्याधी तो पहिला दिला जातो श्लोकामध्ये.
पुन्हा सगळ्या व्याधी सुरू झाल्या, कशाला परमार्थ आलाय? जेव्हा हे सगळं सिद्ध स्वस्थमिदं कलेवर गृहं यावच्च दूरे जरा यावच्चेन्द्रिय शक्तिर प्रतिहता यावत् क्षयो नायुषा आत्मश्रेयसितावदेव विदुषां कर्म प्रयत्नो महान् संदीप्ते भवने तूपूपखननं प्रत्युद्यमकीदृशः शंकराचार्य म्हणतात यावत् स्वस्थम इदं कलेवर गृहं हे कलेवर ग्रह जोपर्यंत स्वस्थ आहे यावच्च दूरे जरा म्हातारपण दूर आहे यावच्च इंद्रिय शक्ती ही अप्रतिहता जोपर्यंत शरीरात चांगलं सामर्थ्य हे गेलं नाही याच्यातलं बळ यावत् क्षय नायुषा मरण जवळ आलं नाही आत्मश्रेयसितावदेव विद्वान लोक तवरच सगळं काय जे आहे ते साधून घेतात ते तमोन होईल वेडे काय पुढं ते तमोन होईल वेडे म्हणून चिंतू ठेवी लोकडे आत्मज्ञान ऐशी दशा येईल पुढे ते तमोन होईल वेडे म्हणून चिंतुनी ठेवी रोकडे आत्मज्ञान तयारी आता झाली पाहिजे तो परीक्षा उद्या म्हणणार आज अभ्यास करावा का वर्षभर अभ्यास करावा वर्षभर अभ्यास केला तर बरं नाहीतर मग आता परीक्षा जवळ आल्या म्हणजे शरद पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा जवळ आली म्हणलं की मग वर्षभराचं काढायचं नाटाचे अभंग काढायचे ओव्या काढायच्या जे जे परीक्षेत आलेले अभंग आहेत त्या महाराज लोकांची कीर्तन ऐकायचे बसवायचे हे काही कामाचं नाही क्षमा करा आम्ही देवी केलं नाही समजा त्यामुळे आम्हाला हे बोलायचा अधिकार नाही पण तरी आपण इथं आत्मोद्धारासाठी आलो ज्ञानोबांच्या चरणाजवळ का परीक्षेत नंबर काढायला आलो आत्मोद्धारासाठी आलो ना तर मग आलेल्या दिवसापासून क्षणाक्षणानं साधलं पाहिजे का म्हणजे घडीने साधावी तर काहीतरी ज्ञानोबांच्या चरणाजवळ बसण्याचं भाग्य आहे काहीतरी सुवर्ण त्या संधीचं सोनं केल्यासारखं होईल ना नाही नंबर काढायचं म्हणजे काही लोक गायबी झालं तर लोकात प्रतिष्ठा होईल परवा एकदा कुराडी बाबी पाठात बोलते बघा आपल्याला प्रतिष्ठित व्हायचं ते देवाच्या संतांच्या नजरेत का समाजाच्या समाज तर नटींना सुद्धा प्रतिष्ठितच मानतो समाज तर नटांनाही प्रतिष्ठित मानतो नवे राजकारण्याला सुद्धा अवघडच आहे बोलणं पण ठीक आहे समाज कोणाला प्रतिष्ठित म्हणजे कोणालाच म्हणजे समाजाचं काय विशेष आपल्याला ज्ञानोबांच्या चरणाजवळ आश्रय मिळायचा असेल तर आत्तापासून सायास आत्मश्रेयसितावदेव जे विद्वज्जन आहे त्यांनी आधी तयारी करतात म्हणून माझा जरा लागला विषय कुठून लागला परमार्थाला आपण लागलो नवीन पोरं तरुण पोरं की लोक आपल्याला म्हणतात हे वयाच्या शेवटी करायचं असते इथून वाटलं ना तिथून आपण थोडं बाहेर गेलो आहे माझ्या ध्यानात चला ठीक आहे तर समाज तिथे अडचण करतो तुका म्हणे हसे जग नाही गाणं ते काही हे वर्ग मात्र हातात धरून चला लागतं सुरुवातीला त्याच्यानंतर परमार्थात आपण चांगला पुरुषार्थ केला तरी सुद्धा लोक गोत्यात आणल्याशिवाय राहत नाही हार घालतील मान देतील सन्मान देतील त्याची सवय पाडतील म्हणून त्याही वेळेला आपला परमार्थ सांभाळावा मग महाराज लोक मान देऊ लागल्यावर मान देणाऱ्याचा द्वेष करावा का तसं केलं तर मग अजून एक अर्थ असा झाला की तुम्हाला असं वाटतं की तुम्ही कोणीतरी आहात आणि लोकांनी तुम्हाला सन्मान देऊन तुम्हाला माघारी आणायची तयारी चालू केली याचा अर्थ अहंकार अडथळा तरी मग करावं काय जे होतंय ते घडत राहू द्यावं सरळ घडू द्यावं तया पाणी आईसे केली माळी जेवते देवते विमानताची गेली तया पाणी आईसे केली लोक आलोचना करू लागले
तरी ज्ञानोबांची इच्छा, आणि लोक सन्मान देऊ लागले तरी ज्ञानोबांची इच्छा. असं म्हणून दोन्ही अवस्थेत पुरस्कार आणि तिरस्कार, सुख दुःख समान सकळ अवस्था समान, सकल दुःख समान, सकल जीवांचा कृपा असं होऊन चालावं लागणार आहे. मान मिळव की सम, कोणी निंदी कोणी वंदी, कोणी पूजा करी मग हेही नाही तेही नाही, वेगळा तो एक असतो. तुकोबाई म्हणतात मला हेही नाही तेही नाही. लोकांच्या निंदेचा फरक पडत नाही तर सन्मानाचाही पडू नये, आणि सन्मानाचाही पडत नसेल तर निंदेचाही पडू नये. म्हणून असो हळूहळू चाला. एकतर निंदेपासूनही समाजाच्या आपला परमार्थ सांभाळावा, सन्मानापासूनही सांभाळावा, पुढं मनापासून सांभाळावा. अनेकाच्या मनानच घात केला किंवा म्हणून तुकोबाईने किती या मनाला विनवणी केलेली आहे, वासनेच्या संगे, आणि मग पुढे दिष्ट दिली. काय काय झालं, नको नको मना खूप प्रमाणात होता. मनालाच उपदेश करण्यामागचं कारणच आहे की मन घात करू शकतं. म्हणून मनापासून आपला परमार्थ सांभाळावा. मनाच्या या ज्या प्रतिकूल अनुकूल परिस्थितीमध्ये प्रभावामध्ये जी विचलित होण्याची अवस्था आहे तिथं आपला परमार्थ सांभाळला पाहिजे. म्हणजे ठीक आहे. तिसरी गोष्ट आहे कामक्रोधापासून परमार्थ. चौथी गोष्ट कामक्रोधापासून परमार्थ सांभाळावा. कारण हे परमार्थ करायला की मुद्दा मांडले आणि यांना जिंकावं म्हणून प्रयास केला, उलट यांना जास्त चेव पेटतो म्हणून या साधावयाला जे बळ आणि जे अंगी ज्ञानोबा म्हणतात ते इंधने जैसी आगी सावरो. म्हणून या कामक्रोधाला जिंकणं सोपं नाही. म्हणून देवानी सुद्धा कामक्रोधाला जिंकू बाबा अर्जुना असं म्हटलंच नाही. मार म्हणून सांगितलं, जही शत्रू महाभाव, जही मार लाच करू म्हणून कोलसा कामू केला. भगवान शंकर कामाला जिंकायच्या भानगडीत पडले नाही, मारून टाक. म्हणजे आता जाऊ दे, मारायचं कसं हे अवघडच आहे. त्याचं तोंड बदलायचं बघ. जगाकडचं तोंड त्या कामाचं फिरवायचं, देवाकडे लावायचं. बस काम तू कामना भोगीत असे देवा. एवढं तोंड फिरवलं की काम झालं. असो काम करत परमार्थाला अडथळा करतात. निरोगराय सांगतात काम क्रोधीओ जाचिले
निवांत वरी पडती ओ गर्वाचे आघात म्हणून विनवणी सांगाया त्वरित. हा परमात्म्याला आमची विनवणी सांगा की मी काम करून आम्हाला परमार्थ करू देत नाही, अडथळा करतात. म्हणून महाराज सांगतात म्हणजे आपला परमार्थ या कामक्रोधादी विकारापासून सांभाळला पाहिजे. कारण याच्या जर अधीन गेलो तर सगळा केलेला परमार्थ एका मिनिटात खाली येतो. चरित्र गिरी से गिर गए तो गिरे जन्म हजार, ऊंचे गिरी से गिर गए तो गिरे एक ही बार, चरित्र गिरी से गिर गए तो गिरे जन्म हजार. सांगण्याचा अर्थ असा आहे, चढे तो चाखे प्रेम रस, गिरे तो चखनाचू. खूप प्रकारचा विधान मिळते आपल्याला. हे काम क्रोधाच्या याच्यात धंद्यात आपण अडकलो, सगळं वजाबाकीचं आहे. नवा जावाई सासरवाडीत मुक्कामाला आला. आता जावाई येणार म्हणजे नवी गादी आणली. नवी गादी आणल्याच्या नंतर झोपायला पाठवतो जावयाला, मोठी गादी. आणि सकाळी उठल्यानंतर सासरे बाबा विचारलं की कसं आहे, झोप व्यवस्थित झाली ना? कशाची झोप पण काय, रात्रभर टोचत होतो. याने पाहिलं गाडीवर हात फिरून तर एक टाचणी राहिली. मला सांगा गादी किती बाय कितीची आहे? 4x6 असेल ना, कमी असेल. 4x6 गादी. 4x6 म्हणजे किती स्क्वेअर फूट झालं? 24 स्क्वेअर फूटच्या गादीचं सुख किती मिलीमीटर असते ते टाचणीचं टोक? एवढ्याशा टोकानं वजाबाकीत नेलं का नाही? तसा किती पहाडासारखा जरी परमार्थ केलेला असेल आणि काम एवढंच आहे, ते सगळं वजाबाकी घेऊन जातात महाराज. त्यामुळं कामक्रोधापासून परमार्थ सांभाळा. आणि 5वी गोष्ट आहे, अहंकारापासून आपला परमार्थ सांभाळा. परमार्थ अहंकार आला, देव काही बी सहन करेल, पण अहंकार देवाला एक किंचित सहन होते. तिळ मात्र जरी समान देवाला काही सहन होईल भक्ताचा, कुठलाही आपल्याला सहन होईल. तुकोबाईने तर असं म्हणून ठेवलेलं आहे, अकर्तव्य नीत होईल. एखाद्या भक्ताकडून अनितीचं जरी कार्य घडलं तरी परमात्मा त्याला नीतीत बसवतो. पराशरे केले काय भोगिले दिवा दुर्गंध, घडलं ना कर्तव्य, पण देवाने त्याला नीतीत बसवायसाठी व्यासांचा जन्म घडवला. अकर्तव्य नीत होईल त्याशी बसवलं ना नीतीत भगवंताने. याचा अर्थ देव हे सुद्धा कधी कधी सहन करतो, पण अहंकार मात्र त्याला सहन होत नाही. महाराज आत्मानं म्हणजे स्त्रीणाम मानिन्य अधिकम भुवी तासां तत्सौभगमदं वीक्षमानंच केशव. गोपिकांचा अहंकार देवाला सहन झाला नाही. तुम्ही आम्ही तर कुठं राहिला? तो कोठे आड आली ही देहवती. गोपिका म्हणतात ना, पडले मुली धावती सैरा, छंद गोविंदाचा चोली भीती वाट, मागे सारोती सकळ उभाट, वंदी पदा म्हणजे ठेवून कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी, होता वाहिला लपाला आता खांदी. खांदी वाहिला आम्हाला त्यानं, पण आता मात्र लपला. का लपला? कोठे आड आली ही म्हणजे अहंकार आला म्हणून आम्हाला सोडून परमात्मा गेला. मग जर गोपिकाला सोडून जाऊ शकतो तर तुम्हा आम्हाला काय करेल? म्हणून देवाकडे जाताना श्री गुरु चैतन्य महाराज सांगतात बघा, चपला बाहेर सोडाव्या मग देवाकडे जावं. चपला म्हणजे अहंकार बाहेर सोडा. अहंकार तो नासाधेर जगी निंद्य ओवळा. भोले बाबा सांगायचे की म्हणे अहंकार म्हणजे सगळ्या विकाराचा मुकादम आहे. सगळे विकार तिथं येतात अहंकाराजवळ. सगळे विकार अहंकाराच्या भोवताली येतात. म्हणून अहंकार बाजूला ठेवून देवाकडे गेलं पाहिजे. म्हणून हळूहळू चाला. कारण चालताना अनंत अडचणी आहेत. महाराजांची खूप प्रमाणे चालता लागतिगा गुण दोषाच्या ठेचा, सांगेले वाट मार्ग घालून दिला पैसा, पाहतो वास तुझी थोड करून आशा, तुका म्हणे वैद्य राजा हे चालतानाच्या अडचणी आहेत. म्हणून हळूहळू चाला. कोणी कोणाशी नवला दंभ करू नका असं महाराजांचं म्हणणं आहे. कोणी कोणाशी नवला आणि एवढं केलं मग सांगूच नाही का? सांगावं. योग्य अधिकारी भेटला तर सांगा. एकदा चैतन्य महाराजांची प्रवचन असतात ना, दशमी एकादशी द्वादशी, एक विषय असतो दरवर्षी दादांच्या तिथे.
आम्ही प्रवचन ऐकायला गेलो, माझं नाही यायला थोडा वेळ होता म्हणून बसलो होतो असं. तर एक साधू एका साधकांना सांगत होते, अरे तुमच्या वयात असताना आम्ही असा तास केला, खायला असं भेटलं नाही, एवढं उपाशी गेलो, असं झालं तसं झालं हे झालं. आता मला स्वाभाविक आहे कोणाला एक प्रश्न पडलं की आम्ही केला म्हणून सांगायची काय गरज आहे. पण त्याचं उत्तर ते कोणाला सांगत होते याच्यात आहे. ते गाथा भावचंद्रावर राहून एक विद्यार्थी गाथा पाठ करत होते, त्यांना सांगत होते. याचा अर्थ तुम्हाला काही एखाद्या दिवशी मधुकरी मिळायची नाही, जेवणाची सोय व्हायची नाही, पोटाची सोय होईना म्हणून गाथा पाठ करायचं सोडू नका हे त्यांना सांगायचं. एखादा जर साधक प्रवृत्त होणार असेल, सहज त्यांच्या एखाद्या गोष्टी परमार्थ पोटी फिरावे हे जसं वचन आहे. म्हणून कधी योगाला कोण आपल्याकडून प्रोत्साहन घेऊन परमार्थाला प्रवृत्त होणार असेल तर सांगावं, पण प्रतिष्ठेसाठी नाही. प्रतिष्ठेसाठी सांगणे कोणी कोणाशी बोला तो काय म्हणे सांगा घाटे तिने नका होते आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाला म्हणतात. आज देतो देवाकडे उदार नाही बरं का, उद्या बघू परवा बघू तेरवा नाही. देव म्हणतात आजी आज द्यायला बसलोय मी. भागवतामध्ये जसं क्रममुक्ती आणि सत्यमुक्ती विहंगम मार्ग आणि विपरीत मार्ग, इथं एक एक केली हातो फली ठयावली. देव म्हणतात आजच द्यायला तयार आहे, या दिवसा आधी ठाकीता स्वयंसिद्धीचे स्वयंसिद्धीचे अभ्यासात चालू चलता पाऊल जरी चालता दिवसा देव ठाकीता स्वयंसिद्धीचे. देव तर रोज आपल्याला ध्यास म्हणून बसलेले, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या आता म्हणत असेल तो तर ध्यास म्हणून बसलेला आहे. मग आपल्याला काय अडचण घ्यायची, आपलं पात्र शुद्ध करणं नेहमी आपण विद्वानांकडून ऐकलेलं आहे. एखादा जर याचक आपल्याकडे आला, बाटली घेऊन आला, मला जरा दूध द्या म्हणून, आपण पहिलं काय करतो, बाटली स्वच्छ आहे का नाही पाहतो. बरोबर, स्वच्छ आहे का नाही पाहतो, नसेल तर स्वच्छ करतो. आता दूध बाटलीत ओतायचं असेल, पाण्याचीच बाटली समजा, असं वेगळं समजा, पण स्वच्छ करतो. स्वच्छ झाल्यानंतर जर बाटली अशी हलत असेल आणि दूध ओतायचा प्रयत्न झाला तर चालेल का. दुसरी गोष्ट बाटली स्थिर करतो. आणि तिसरी गोष्ट बाटलीचं टोपण काढावं लागेल ना, नाही टोपण काढलं तर दूध आत जाईल का. तसंच आहे, देवाचा प्रसाद तर देव द्यायलाच बसलेला आहे, पण आपली बाटली शुद्ध पाहिजे, स्थिर पाहिजे आणि अनावृत्त पाहिजे. आवरण असून चालत नाही ना त्या, म्हणजे मल गेला पाहिजे म्हणजे स्वच्छ असलं पाहिजे, विक्षेप केला पाहिजे म्हणजे स्थिर असलं पाहिजे, आणि आवरण गेलं पाहिजे म्हणजे अज्ञान गेलं पाहिजे म्हणजे आवरण नसलं पाहिजे. आणि असं आपलं पात्र जेव्हा आपण देवाच्या ज्ञानाच्या चरणाजवळ ठेवू तेव्हा ते प्रसाद द्यायलाच बसलेले. आजी दे तो असा भाव आहे देवाच्या चरित्रासाठी. थोड्या वेळा विचार करू चालू द्यायची शेवटच तुम्ही सांगा ना. ठीक याद तरी याद लागे अवघे माझ्या तुकोबरायांचा स्पष्ट शब्द आहे. चरित्र ते सांगावे, त्याच्यामुळे नुसता उच्चार केला तरी भागणारी गोष्ट आहे ना. आदौ देवकी ते हगर भजन गोपी हे वर्धन माया पूतन जीविता पहरणं गोवर्धन कंस छेदन गौरवादी हनन कुंती सुता पालनम झाला वसंत. तर भगवान श्रीकृष्णाच्या अवताराचा प्रसंग सगळ्यांनाच ज्ञात आहे. ज्याला अत्यंत पापी आपण नामदेवराय वर्णन करतात. पापी जे भक्त दैत्य ते मात्र धरणीशी झाली दिलेला जे त्रास देव मुनी अशी अवस्था झाली. मुडी येणे राहिले कीर्तन पळाले का फुलले त्यावेळी अशी अवस्था झाली. पृथ्वीवर पापाचं ओझं झालं. म्हणून मग वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी नेत्री वाहे तोय सांगत असे. बुडविला धर्म झाला भार सोसविला भार झालं काय. ब्रह्म इंद्र आणि बरोबरी शिव निघाले ते देव क्षीरपयो निघे सुखदेव सांगतात. आणि मग पुरुष सुप्तेन उपतस्ते समाहिता.
करिता ती स्तवना पुरुष सुक्ती. आता बघा बरं का, भागवताचा आणि नामदेव यांच्या बालक्रीडेचा अगदी छायानुवाद आहे. अगदी बघा, इकडं नामदेवराय म्हणतात करिता ती स्तवना पुरुष सुक्ते, भागवतकार म्हणतात पुरुषम पुरुष सुक्ते उपदस्ते समानेता. अशा पद्धतीने देवाची स्तुती केली. देवाने आकाशवाणीनं सांगितलं वसुदेव हे साक्षात भगवान पुरुष परः जनिष्यते तत्क्रिया कर्म समूह कुसरस्ते. इकडे नामदेवराय म्हणतात आकाशाची वाणी सांगणे सकळ तळमळ मानसी करुणा देवकीच्या गर्भा येत भगवान रक्षित ब्राह्मण गायी भक्ता. असं झालं. मग भागवतातही कथा इहलोकात येते आणि नामदेवाची बाळक्रीडा इहलोकात येते. म्हणजे नामदेवाच्या जन्मप्रसंगात त्या लोक इहलोकात येतात आणि मग वसुदेवा देत देवती बहीण आणि लग्ना माझे विघ्न झाले आहे का. आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने हा भरवसा बोलण्याचा तिचा आठवा पुत्र वधील तुझसी ऐकवानी मानसी क्रोधावना. हे जसं आहे भागवतात तसंच आहे. अस्यास्ताम अष्टमो गर्भो हंताया वहसे बुध. हे अबुध, अबुध म्हणजे आमच्या भाषेत सांगू का, येड्या टटकुऱ्याच्या, येड्या डोक्याच्या वेड्या. अरे वेड्या, हे अबुध, जिला तू रथामध्ये जिचं वहन करतोय सारथ्य करतोय तिचाच आठवा पुत्र तुला वध करेल. हिचा आठवा पुत्र वधील तुझं ऐकोनी मानसी धावला. मग शस्त्र काढलं मारायला धावला. सगळ्याला कथा माहिती आता मी वेळ घेत नाही. मध्यस्थी वसुदेवाने केली. सांगितलं अरे बहिणीला कशाला मारतोस, तुला हिच्या पोरांपासून भय आहे ना, सगळी लेकरं तुला देतो. कारागृहात टाकलं. 6 मुलं मारली. 7वा जो होता योगमायेच्या द्वारा गर्भ वहिनी मातेच्या उदरात संकर्षित केला. म्हणून तर बलरामदादाचं एक नाव संकर्षण आहे. नमः संकर्षणाय च. वासुदेव गायत्रीमध्ये बलरामदादाला संकर्षण या नावानं गायलेलं असो सांगण्याचा अर्थ असा. तर रोहिणी मातेच्या उदरात गेला. 8व्या क्रमांकाला मात्र परमात्मा हिच्या उदरात आले. दिवस पूर्ण होत गेले. झाले लगेच काही नाही. श्रावण महिना आला. वद्य पक्ष अष्टमी तिथी बुधवार रोहिणी नक्षत्र मध्यरात्र सगळं नामदेवाने लिहिलेलं आहे ना. दशरथी मालिला तोच होता मास वर्षा ऋतू असे कृष्ण वसुनामध्ये ते बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिते. मग रोहिणी नक्षत्र 2 प्रहरी रात्र माया घाली अस्त्र रक्षपाळ. अशा पद्धतीनं सगळं वातावरण तयार झालं आणि मग गर्भस्तुती करण्यासाठी स्वर्गातले देव मथुरेच्या आकाशात आले. 9 वेळा सत्य शब्दाचा प्रयोग करून देवाची स्तुती केली. सत्यव्रतम सत्यपरम सत्य वगैरे सगळं ज्ञात आहे. अशा पद्धतीने भगवंताची स्तुती केली. त्याचा योग्य समय आला. भगवान प्रगट झाले. अयोनी संभव प्रकार नवे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. भगवान प्रगट झाले. श्रावणवद्य अष्टमी वार बुधवार आणि ज्ञानवार प्रगट झाले. श्रावणवद्य अष्टमी वार गुरुवार. किती म्हणजे आता गुरुवार का बुधवार का असं जर म्हणायचं असेल तिथं देव आहे. देवकोटीतून आलेत ना, पण इथं मात्र साधू स्वरूपात आले म्हणून गुरुवार. संसार नाम करू या असं असल्यामुळं गुरुवार गुरु स्वरूपात आले असं आहे ना. म्हणून इथं गुरुवारी आले. आणि मग महाराष्ट्राचा काय म्हणा श्रावणाची रात्र महाराष्ट्रासाठी एक दैदिप्यमान महाराष्ट्राच्या जीवनावकाशामध्ये एक चंडांश ज्ञान सूर्य चित सूर्य उदयाला आले म्हणायला हरकत नाही. ते आपलं भाग्य आहे की आपण ह्या भूमीत जन्माला आलो. ज्ञानोबराच्या चरणाजवळ आलो. बरेच महाराष्ट्रात राहूनही त्यांना ज्ञानोबर माहिती नाही. काय बोलणार त्यांचं महाराज, काय सांगावं. इथल्या इथं राहतात पण येणं होत नाही. पुण्याच्या पुण्यात किती लोक असतील असे ज्यांना आळंदीला येथे शिकून घेतात. दुर्भाग्य दुसरं काय, अभाग्य अशी दुर्भिक्ष. देव आहे सुखाला देशी पण अभाग्य अशी दुर्भिक्षा असं आहे. आता बघा आता मागून एक वाक्य आले पण मी नाही सांगू शकणार असू दे. म्हणजे माझा अधिकार बसणार नाही ते सांगायचा. तर सांगण्याचा भाग असा की ज्ञानोबर आहे गुरुवारी असतात. असो भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले. प्रगट होऊन वसुदेव देवकीला त्यांच्या पूर्वजन्माचा इतिहास सगळा सांगितला आणि सांगितलं नंदाच्या घराला मजली माया मजली तेथे मज ठेवी ती आणि येथे असं सांगितलं. फिरविले दोन्ही माया आणि चक्रकरी वेळ घालून लगेच वसुदेवजी भगवंताला घेऊन जातात. उचलल्याबरोबर सगळे बंधन सुटतात.
घेऊन जातात, देवाला ठेवतात, माईला घेऊन येतात, कंस मारायचा प्रयत्न करतो, मारला जात नाही, हातात ती सुटते. सगळं माहिती आपल्याला. हातीची सुटून या गेली दुर्लागी वधी किंमया हातया मंदया करुतवंत. अरे मला कशाला मारतो बाबा? तुला मारणारा ज्यात खरुतवंत तो जन्माला आला, सुरक्षित ठिकाणी पोहोचला, मग मात्र कंसाचे हातपाय लटलट पाहायला लागले. आता मात्र अवघड झालं. इथं सुद्धा एक कंसाला विशेषण आलं. किंमया हातया मंद, तिथं आपुदनीत मंद, म्हणजे देवाच्या नियमात जे जे अडथळा करणारे लोक आहेत तर त्यांच्यासाठी ते सगळे विशेषण असो. तर मग वसुदेव आपलं कंस घाबरला. सगळ्यांना पुढची कथा माहिती आहे. देवाला मारण्याच्या योजना करायचा विचार करू लागला. इकडे भगवान गोकुळामध्ये अवतरित झाले. म्हणून गोकुळीच्या सुखा आनंद बाळ नाही का, बाळकृष्ण नंदा घरी आनंद द्या काय त्या गोकुळामध्ये आनंद महाराज घरोघरी झाला. लक्ष्मीचा आवास दैन्य दारिद्र्यास त्रासाला शयत इंदिरा शाश्वत शाश्वत स्वरूपात सर्व गोकुळात लक्ष्मी स्थिर झाली. म्हणजे महाराज ते तर दही दूध विकणारे लोक तिथं कसली श्रीमंती आहे बघा बरं का. आता आपण लक्ष्मीची व्याख्याच केली आहे श्रीमंती. यद्यपि तात्विक अर्थ घेतला तर श्रीमंती अर्थ बरोबर आहे, पण पैशाच्या सापेक्ष श्रीमंती नाही. शांती ही लक्ष्मी, शांतीपेक्षा निश्चिंती ही लक्ष्मी. शंकर ज्याच्या हृदयात कसलीच इच्छा नाही तो श्रीमंत. गोकुळवासियांच्या हृदयात कसलीच इच्छा राहिली नाही. सगळीकडे शांती प्रसन्नता झाली. हेच देवाचं खरं येणं. आणि अशा पद्धतीनं देवावतरित झाले. गोकुळात आनंद झाला. कंसानं देवाला मारण्यासाठी 6व्या दिवशी पुतना पाठवली. भगवंतानं मारायला आलेलीलाच मारलं. मारलं जगाच्या दृष्टीनं, पण ज्ञानोबरायाच्या संतांच्या दृष्टीनं मात्र मारलं नाही. ते म्हणतात तुला संताधिकाचे मी मानली सैची सगळं सुधीला पुतली जी विषाचे विस्तर पाने मारवाने. संतांची दृष्टी आहे काय. उद्धवाची दृष्टी सुद्धा हीच आहे भागवतामध्ये. तिसऱ्या सूत्रात उद्धवजी म्हणतात अहोपतीय स्तन काल जिगांसया मात्र विस्मरण होऊ लागला. साध्वी आता मला ऐकू बी देवे गतिं धातु चित्तां तपन्यं त्वं वादयालु शरणं व्रजेमु. उद्धवजी हे संतांची दृष्टी हे पाहू शकते, देवाची दृष्टी हे सगळ्या गोष्टी पाहू शकत नाही. ज्ञानोबरायांनी गदा आणि चक्राचं वर्णन करताना काय केलं? खरं तर मारामारीचं काम आहे ना गद्याचं चक्र, गदेचं आणि चक्राचं. पण ज्ञानोबरायाची दृष्टी ते पाहत नाही. ज्ञानोबरायाची दृष्टी त्या गदेचं काम पाहते. कवनी ती उदार गदा आसुरा देत कैवल्य सदा तैसे चक्र हे ज्ञानोबरायाची दृष्टी पाहू शकतो. नाथ महाराजांची दृष्टी चक्री अंगाराचा करीचे मोह ममता भेदी गदा हे संतांची दृष्टी पाहू शकते. तर भगवंतांनी पोताला मोक्ष दिला. त्यानंतर महाबळ आले, प्रणवर्त आले, महाबळ आले. या सगळ्याला भगवंतांनी यथोचित सगळ्याचा सन्मान केला. भगवान आता मोठे झाले, रांगू लागले. रांगता रांगता देवाच्या लीला सुरू झाल्या. काय करतात परमात्मा लीला? गोपिकांनी सांगतात यशोदीकडे हरी येणे माझे कवाड उघडले माझे कवाड येणे माझे कवाड उघडले कवाड माझे शिंके वो तोडले माझे शिंके वो तोडले माझे शिंके वो माझे शिंके उठले दह्या दुधाते भक्षिले उलटले नाही कापाते. काय सांगायचंय म्हणे? काय करतो हा परमात्मा आमच्या घरात आला? दही दूध खाल्लं. म्हणजे मग दही दूध खाल्लं तर काय तू गरीब झालीस का? यशोदेला म्हटलं
नाही उलट बालपणीचे वचन आहे हो, दुनी होती त्याचा मानिती संतोष. उलट यानं खाल्लं डबल होतं ग, खाऊ दे म्हणजे दही दूध खाऊ दे. पण अडचण काय आहे मरतान भोक्षण हे माकडाला खावतं, स्वतः खातं एवढं भागत नाही. सगळे गोपाळ गोळा करतं, मेळवणी गोपाळ घरामध्ये का सगळ्यांनी खाल्लं तरी हरकत नाही, माकडाला खाऊ घालतो. म्हणजे बरं माकडानं खाल्लं तरी हरकत नाही, नागती भांडण मेहनत ती भांडे फोडतो त्याचं काय, म्हणजे मातीचे मडके फोडतो त्याचं काय. आशे घराणे यशोदेकडे येतात वेगवेगळ्या पद्धतीनं. आता घराण्याचं सगळ्यांनाच ज्ञान आहे. भगवान लीला करतात, यशोदेकडे घराणे येतात. यशोदा काही लक्ष देत नाही. एक दिवस भगवान लीला करता करता माती खातात. सगळे गोपाळ येऊन सांगतात की आई तुझ्या कृष्णाला माती खाते. आई येऊन भगवंताला विचारते तस्मान करून मदंतात मन भगवान भक्षितवान रहा. म्हणजे काय माती खाल्ली का रे तू. देवानी हो नाही असं उत्तर दिलं नाही, उलट बोलले तुला कोण म्हणलं. याला म्हणावं पक्का चोर. आईनं सांगितले वदंती तावता आहे ते कुमार असते भगवतयम ते आग्रज हा कुमार वदन. सगळे गोपाळ आणि तुझा मोठा भाऊ बलराम दादा सांगतो तू माती खाल्ली का माती. भगवंताने भेटत ना हम भक्षितवा आनंद सर्वे मिथ्यावी संशयना. सगळ्यांना मिथ्या संशय झालेला आहे की मी माती खाल्ली म्हणून. आणि तुला जर हे खरं वाटत नसत यदि सत्य गिरस्त ही समक्षम पश्चिमे मुखम. तू माझ्या तोंडात बघ. एवढं कॉन्फिडन्स न बोलल्यावर देवाला वाटलं आई म्हणेल बरोबर, पण देवाचे ग्रह फिरलेले होते. आई म्हणजे दाखव तोंड. आता मात्र देव करू लागले. पठाडे बाबा खूप गोड हा प्रसंग सांगायचे की म्हणजे हाती घेऊन या काठी शिकविते जगते यमुनेची माती खाशी यमुनेची माती खाशी का का का. हरी तू खोड्या करू नको रे करू नको माझे बाबा. स्वरात कोणतं तो स्वरात धावनिया धरीला करी सगळीला मांडीवरी. आईनं थोडं जाऊन धरलं मांडीवर बसवलं आणि धावनिया धरीला करी सगळीला मांडीवरी मुख पसरवून करी आणि आजर देव काही करायला तयार नाही. मग मात्र आईनं काठी उचलली मारावया देव गाली काठी. आणि मग मात्र देव घाबरले. काही विशेष आहे ना. कपिल गीतेत भगवान म्हणतात मत भयात वादिवातोयम सूर्यस्तपती मत भयात वर्षतींद्र धहत्यग्निर मृत्युशरती मत भयात असं म्हणणारा हा परमात्मा. विष्णू सहस्त्रनामात एक भगवंताचं विशेषण काय भयकृत आहे ना. भयकृत भयनाशना. हा भयकृत भय निर्माण करणारा हा आणि तो सुद्धा भीतो. मागा बालपणी येणे शिकली एक वेळ खादली होती माती तरी कोकोनी हाती यशोदे धरीला. पुढे काय जनावरे म्हणतात मग भेने भेने जैसी. भगवान भिले महाराज रडू लागले. बिंदूजी महाराज हरिद्वार क्षेत्रात होते. त्यांचं एक भजन आहे मी राजेश्वरानंदजींच्या मुखात नाही. राजेश्वरानंदजी सरस्वती प्रबल प्रेम. मला आता स्वर लागणार घ्या समजून, कारण सध्या घसात तुंबलेला आहे. म्हणजे जवळजवळ 1.5 वर्षात आता एक 5-7 किलो झाली असतील फक्त. त्यामुळे स्वर इकडे तिकडे झाला तर तुमच्या लक्षात आलं तर क्षमा करा. म्हणजे असं आपली वेळ झाली आता. प्रबल प्रेम के पाले पडकर प्रभू को नियम बदलते. मला हे सगळं नाही सांगायचं. शेवट काय नाही त्याच्या एकंदर शेवटचं अश्रुबिंदू प्रगट जिनकी वक्र भ्रुकुटी के भय से सागर सप्त उबलते देखा उनको माँ यशोदा के भय से अश्रुबिंदू भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं. देव रडू लागले. आईनं सांगितलं तसले नाटक करायचं नाही, आता दाखव कोण. आणि म्हणून जेव्हा काठी उगारली मारावया तिने उगारली आणि झालं देवाने आ केलं मग भेने भेने जैसे झाडा द्या वयाचे
14 ही घोडे सावकाशे सात प्रदर्शन विष्णू निरस्थान चकम दिशा भागवत वर्णन करतात. सगळं ब्रह्मांड दिसू लागलं आईला भगवंताच्या मुखामध्ये. पण देवाच्या लक्षात आलं आईला जर मी देव आहे म्हणून कळालो तर उद्या एक कृष्ण्या म्हणून हात मारणार नाही, एक रांध्या म्हणणार नाही, अहो देवा म्हणे. मग अवताराला येण्याचा अर्थच काय राहिला? आणि म्हणून मग आपली वैष्णवी माया आहे ना, जरा विस्मरणामध्ये डिव्हिजन नाही, त्याला विस्मरण होऊ लागलं. उलट वेळ भेटला जास्त अभ्यास करायला पाहिजे, पण परीक्षा पुरता अभ्यास करणारे विद्यार्थ्यांनी तर ते भगवंतांनी वैष्णवी मायेचा प्रेम भगवंतावर आईवर केला. आणि तू माय मी लेकरू या हेच नातं पुन्हा प्रस्थापित केलं भगवानाच्या लीला करतात. पण आईला देवानं माती खाल्लेली लीला केलेलं लक्षात राहिलं, म्हणून आईनं घराला बांधलं, प्रेमला भीमाचा उद्धार केला. निळबाईंनी सगळं चरित्र एका बोललं देतात, उलट आणलं. एकी एकटाची असून एक लागतात. कीर्तन शब्दावर बघून घ्या तेवढी बोलत बस. आणि मग भगवंताने अशा लीला केल्या. भगवान खूप लीला करतात, घराने येतात, आई लक्ष देत नाही. एक दिवस देवानं आईच्या समोरच नंदवाड्यातच दह्या दुधाची चोरी केली. आईनं पाहिलं, सांगितलं कृष्णा आता मात्र तू गावात राहायचं नाही, उद्या इराना सगळे देवनात गेले, गाई घेऊन गेले. मग ते खांद्यावरी कांबरी हातामध्ये चालेल असे देव सगळे गोपाल म्हणतात तेव्हा तुम्ही काय होते, तुम्हाला ना भूक लागते ना तहान ना काय ना काय, पण आम्ही प्राणी आहोत, आमच्यात प्राण असतात, आमच्या प्राणाला भूक लागते तहान लागते, आमची भार पोटी भूक बस झालं म्हणे. भूक लागली आता झाली, आता वेळ म्हणत या ना सगळ्या भेटलं काही हरकत नाही. सगळ्यांनी म्हणून आपापल्या शोधऱ्याकडा सगळ्यांनी एकत्रित करा आणि सगळ्यांनी एकत्रित केल्या. बरं का, हेच देवाचं विशेष आहे. देवाकडे शुद्धी कसली असू द्या, पण देवाचं गुण असायचं. नाहीतर त्या यज्ञपत्न्यांची शुद्धी काय होती? उलट ते याज्ञिक होते, ते सगळे यथासांग सगळ्या शास्त्राच्या नियमात वागणारे होते. गोपी यज्ञपत्न्या काय होत्या? भागवतात आहे ना वर्णन, नासाम द्विजाती संस्कार निवास रावती अशा असणाऱ्या त्या पण भगवान कृपा करतात. देव आपल्या शिदुरीकडे बघत नाही, मग त्यातल्या भावाकडे बघतात. भक्त्या पुष्यती केवलम नच गुणैर. परमात्मा गुणानं वश होत नाही, भक्ती भावानं वश होतो. गोपालांचा भाव कसा होता, म्हणून भगवंतांनी सगळ्या शुद्र एकत्रित केल्या. दही लिंबू दूध मीठ मिरची सगळं एकत्रित केलं, सगळा कालामध्ये ठेवला, सर्व गोपाळांना भोवताली बोलून उभा केलं. आणि देव कसे उभे राहिले याचं वर्णन शुकदेव करतात. भगवंतांनी गायी राखायची बेताची काठी आणि गायी इकडे तिकडे पांगल्याचं वळवायचं शिंग डाव्या बाजूने धरलं, बासरी कमरेला खाऊन मध्यभागी उभे राहिले. डाव्या हातात दही भाताचा गोळा घेतला, म्हणजे तो काल्याचा गोळा घेतला. बोटाच्या सांधीमध्ये जेवताना लागणारी फळं घडली, तत् फलांनी बोटाच्या कांड्यावरती लोणचं मीठ लिंबू चटणी असे पदार्थ घेतले. मध्यभागी उभे राहिले, हसत हसवत परमात्मा काला करतात. शुकदेव वर्णन करतात. विभ्रत्वेन जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मुसृण कवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसृतो हासयन्नर्मभिस्वे स्वर्गे लोके विशति भुजे यज्ञभुक्पादके कुण्डली यमुनेच्या वाळवंटावरून निघाला, चंद्रभागेच्या वाळवंटात आला. चला वाई पांडुरंग पाहू वाळवंटी, काला मांडीला भोवती गोपाळाचे दाटे. नामदेव कीर्तन आपलं एकच टाळी झाली. चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा माझा वाटे. तोच काला आपण सर्वजण त्यांच्या कृपेनं या ठिकाणी संपन्न करतो आहोत. ज्ञानवरांनी कृपा करावी, तो प्रसाद ज्ञानवरांचा आपल्याला प्राप्त व्हावा, हा दहीलाहीचा प्रसाद प्राप्त व्हावा.
भक्ती प्रेमाचा प्रसाद प्राप्त व्हावा आणि पुढं जीवब्रह्मा ऐक्याचा प्रसाद अर्थात ज्ञानरूप प्रसाद बोधरूप प्रसाद आपल्याला प्राप्त व्हावा हीच प्रार्थना आपण ज्ञानोबांच्या चरणी करू. सेवेला पूर्णविराम. ना अधिकार ना अभ्यास, पण ज्ञानोबांची आज्ञा, माऊलींची आज्ञा म्हणून हा सेवेचा योग माझ्या वाट्याला आलेला आहे. खरं तर सगळ्यांनाच आता ज्ञात आहे 10-10.5 महिन्यापूर्वी मोठं म्हणजे एक शस्त्रक्रिया झाली शरीरावरती, पण त्याच्यातून यांच्याच कृपेनं बाहेर आलो. आता मग ज्ञानोबा यांच्याच कृपेनं जर त्याच्यातून आपण बाहेर आलो तर त्यांच्या चरणाची सेवा करायची नाही, मग करायची कोणाची सेवा? मला काही लोक म्हणे की म्हणे एवढ्या लवकर हे व्हायला नको होतं, न झालं असतं तर भारी झालं असतं, किंवा मग ऑपरेशन तरी नको होतं करायला, थोडं जरा 40च्या पुढे गेल्यावर जमलं असतं. पण मला तर पूर्ण 100% विश्वास आहे की हा आजार जर पुढे आला असता तर मात्र कोणाची बेजारीच ठेवू. म्हणून ज्ञानोबा तुकोबांनी अशी कृपा केली म्हणजे जे काय आहे ते आत्ताच उरकायचं. जो काही प्रारब्धाचा भोग आहे तो उरकायचा आणि मग अगदी मोकळं साकळं करून भजनाला लावायचं. असं म्हणून भगवंताची हे कृपा करून लवकर उरकलेला. नंतर पुन्हा हळूहळू शक्ती क्षीण होत गेल्यावर याला सुद्धा म्हणतो मी यावं स्वस्त निधन. कारण एकदा त्याच्यातून बाहेर काढावं या कर्मभोगाच्या सेवेत याला घ्यावं म्हणूनच यांनी ही कृपा केलेली आहे. आणि त्या कृपेचाच हे स्वरूप आहे की आपण सर्व सेवेत आहोत. माझ्याकडे ही सेवा पुन्हा प्राप्त झाली. ज्ञानोबांनी ही सेवा स्वीकारली. त्यांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. ज्ञानोबांनी आपल्यावर सगळ्यावर कृपा करावी आणि हे जीवन घडव जन्मजन्मांतरी मातनेश्वरी हे जसं म्हणावं तसं ज्ञानोबा आपल्याच कृपेनं केलेलं हे वाक्पुष्प आपल्याच चरणी आपल्याच भाषेत असं म्हणायचं असेल तर घडवली सद्भावाची अंगुली मिया फुले मोकळी अरबी अंगडी गुली विश्वरूपाच्या त्वरी यम वस्तू समर्पये. माता ज्ञानोबांचंच सेवा पुष्प त्यांच्या चरणी समर्पित करायचं आणि मग करायचंच कशाला त्यांचंच त्यांना. त्याचं कारण हे आहे की ते ना त्वदंगरी कमले रतिंगे शाश्वती. ज्ञानोबांच्या चरणाचा अनुराग आपल्या सगळ्यांच्या हृदयात प्रगट व्हावा एवढाच प्रसाद ज्ञानोबांना आपण मानू. Yeah.